हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल वर्षास खानावळ. त्यामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवूया चिली पनीर. चला तर मग सुरू करूया. पनीर कट करून घेतलेले आहे. सर्व पनीर कट झाले की लगेचच आपण मिरची पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचे आहे. पाणी ॲड केले की लगेच त्याला मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाले की लगेच याला कट करून घेतलेल्या पनीरवरती ॲड करून घेऊया. त्यामध्ये काळे मिरे पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया. पनीरला क्रिस्पीनेस येण्यासाठी थोडं कॉर्नफ्लॉवर परत ॲड करून घेऊया. मिक्स झालेलं आहे, बघा झाले तयार. नंतर याला फ्राय करून घ्यायचे आहे. कढई घेतली, तेल टाकले. तेल गरम झाले की बघायचं. ते गरम झाले की लगेच त्याच्यामध्ये पनीर ॲड करून घ्यायचं आहे. त्याला 1 मिनटं तरी क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे. फ्राय झाली की काढून घ्यायचे. नंतर तेल ॲड करून घेतलेले आहे. थोडं अद्रक, लसूण आणि मिरची कट करून घेतले ते ॲड करून घेतले. नंतर शिमला मिरची आणि कांदे अशा प्रकारे कट करून घेतले ते ॲड करून घेतलेले. नंतर त्याला 2 मिनटं तरी क्रिस्पी होतपर्यंत थोडा फ्राय करून घेऊया. नंतर याच्यामध्ये टमाटो सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस ॲड करून घेऊया. मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. नंतर पनीर ॲड करून घेऊया. फिरून घेऊया त्याला. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर जे पाणी टाकून मिक्स करून घेतले ते ॲड करून घेतलेले आहे. हे बघा, झाली आपली डिश तयार. कोथिंबीर कट करून घ्यायचा, ॲड करून घ्यायचा. ही बघा आपली डिश तयार. डिश आवडली तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. चला